बीजेपी सरकार असताना सुद्धा सोयाबीनला भाव नाही आणि उद्या जरी आम्ही काँग्रेसला सत्ता दिली तरी सुद्धा ते सोयाबीनला भाव देऊ शकत नाही। ही काळ्या दगडावरची रेष आहे। सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त शेतकरी बाप खरेदी करतो आहे आणि 6 महिन्यातून एकदा ते सडक सोयाबीन बाजारात जाऊन विकतो आहे। यांच्या नांदी लागून जर असंच खितपडत आणि हलाखीचं आयुष्य जगून मारायचं असेल तर तुम्ही जगा, ते मी नाही जगणार। पुनर्जन्मावर माझा विश्वास नाहीये। अरे माझ्या शेतकरी बापानं नाही केला पेरा तर तुम्ही काय खाणार धतुरा, असं म्हणायची माझी इच्छा नाही। परंतु शेतकऱ्यांना आत्महत्या करून देखील त्याच्या आयुष्याला तुमच्या सदिच्छा नाही। तसं असतं तर तुम्ही आमच्या घामाचं मोल केलं असतं आणि आम्ही आमचं काळीच तुमच्या हे चित्र बदलणं गरजेचं आहे। इथला पीक पॅटर्न बदलणं गरजेचं आहे। चूप राहण्याचा माझा मिजाज नाही, मी बंडखोर आहे त्याला विलाज नाही। आज अनोख्या पद्धतीनं आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना, बंधू भगिनींना, विशेष करून शेतकरी मायबापांना मी आज शुभेच्छा देतो आहे। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आपण महाराष्ट्रभर फिरत असताना सामान्यांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावत असताना प्रामुख्याने काही गोष्टी लक्षात आल्या की मी ज्या गावातून येतो, ज्या भागातून येतो, ज्या जिल्ह्यातून येतो, ज्या तालुक्यातून येतो, तिथले लोक काय करतात तर हा 90% त्यांचा शेती हा व्यवसाय आहे। आणि इथलेच नाही तर जे सगळे लोक मला बघतायत, जे आपले काय 2.5-3 लाख फॉलोअर झालेले आहेत आणि जे काय महाराष्ट्रभरातले शेतकरी आपल्याला बघतायत, त्या सगळ्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे। परंतु त्यांचे प्रमुख पिकं जर सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, मूग उडीद असेल तर हे त्या ठिकाणी तोट्यामध्ये आहे, शेती तोट्यामध्ये आहे। अशा याच्यामध्ये शेती तोट्यात आहे, शेतमालाला भाव मिळत नाही। त्याच्यामुळे काय होतंय की शेतकऱ्याला सन्मान मिळत नाही। आणि मी जेव्हा हे सगळं बघताना म्हटलं कोणीतरी समोर होणं गरजेचं आहे, हे चित्र बदलणं गरजेचं आहे, इथला पीक पॅटर्न बदलणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मला समोर जायचं आहे। आपल्या कृषी योद्धा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय आणि ते प्रयत्न मी ज्या पद्धतीने सांगितलं की आता अन्यायाविरुद्ध चूप बसायचं नाही, चूप राहण्याचा मिजाज नाही। आता बंडखोरी त्या ठिकाणी केल्या जाणार आहे, काही भगतसिंगांच्या मार्गाने, तर काही महात्मा गांधींच्या मार्गाने, काही महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने, तर काही छत्रपती शिवरायांच्या, तर काही राष्ट्रसंत त्या ठिकाणी तुकडोजी महाराज असतील किंवा आपले तुकाराम महाराज असतील। या लोकांच्या त्यांनी जो विचाराचा मार्ग सांगितलेला आहे त्या विचाराच्या मार्गाने आपल्याला जाणं गरजेचं आहे आणि आपल्या शेतकऱ्याला न्याय देणं गरजेचं आहे। आज काय होतंय की उत्पादन खर्च भरून निघत नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याची पत सुधारत नाही। पत म्हणजे काय, एक पोझिशन, इकॉनॉमिकल कंडिशन आपण ज्याला म्हणतो। काय आज आपलं दुर्दैवी उत्पन्न ते का घसरलं, त्याला कोण कारणीभूत आहे, हे सगळं तर आहेच। परंतु हे सगळं असताना मी एक पॅम्पलेट हे तयार केलेलं आहे। याच्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत की मला काय करायचंय, कशासाठी करायचंय। तर एकंदर तुम्ही तहसीलला जा, तुम्ही सरकारी बँकांमध्ये जा, तुम्ही शासकीय कार्यालयामध्ये जा, तिथं शेतकऱ्याला सन्मानाची वागणूक मिळत नाही। एका फेरीमध्ये त्याचं काम होत नाही, तर ते एका फेरीमध्ये त्याचं काम झालं पाहिजे, त्याची मेहनत वाचली पाहिजे आणि आम्ही त्याला एका फोनवर अवेलेबल असणार आहोत। मग त्यासाठी लाट्या काट्या खायची गरज पडली तर चालेल, पोलीस स्टेशनमध्ये जायचं काम पडलं चालेल, केसेस झाल्या तरी चालतील, काय पार जे व्हायचं ते झालं तरी चालेल। परंतु शेतकऱ्याला, सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे। त्या सामान्य माणसाला, त्या शेतकरी बापाला या सरकारी कार्यालयामधनं मला सुख, सन्मान आणि स्वाभिमानानं जगताना बघायचं आहे। त्यांना ती प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची आहे। त्याच्याकरता इथला पीक पॅटर्न मला बदलायचा आहे, इथली शेती फायद्याची आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, इथल्या शेतकऱ्याची मानसिक स्थिती मला सुधारायची आहे, त्याच्यामध्ये जरा पॉझिटिव्हनेस मला निर्माण करायचा आहे आणि त्या माध्यमातून त्याला मी सध्या किमान एवढे गोष्ट त्याला सांगतो आहे की तू जी सध्या शेती करतोय शेतकरी बापा, ती तोट्यामध्ये आहे आणि उत्पादन काढायची मशीन म्हणून तुझा वापर होतो आहे। सध्या भाजप सरकार आहे, बीजेपी सरकार असताना सुद्धा सोयाबीनला भाव नाही आणि उद्या जरी आम्ही काँग्रेसला सत्ता दिली तरी सुद्धा ते सोयाबीनला भाव देऊ शकत नाही। ही काळ्या दगडावरची रेष आहे। फक्त दर पंचवार्षिकला शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळल्या जातंय आणि सत्ता परिवर्तन करून शेतकऱ्यांकडून घेतल्या जाते आणि शेतकऱ्याला निव्वळ असं गृहीत धरल्या जाते। परंतु इथून पुढे शेतकऱ्याला कुणी गृहीत धरणार असेल तर त्याला त्याची जागा दाखवू आणि शाश्वत पर्याय त्या ठिकाणी आम्हाला निर्माण करणं गरजेचे आहेत आणि ते निर्माण करण्यासाठी मी उभे हयात पणाला लावायला तयार आहे। आणि मी तुम्हाला म्हणणार नाही मला पाठिंबा द्या, कारण की तुम्ही ऑलरेडीच जो मला पाठिंबा देताय, जे तुम्ही मला उचलून धरताय ते खूप मोलाचं आहे। त्याच्यामध्ये
मला एक त्या ठिकाणी हे आठवतं इंद्रजित भालेरावांची कविता की अरे माझ्या शेतकरी बापानं नाही केला पेरा तर तुम्ही काय खाणार धतुरा, असं म्हणायची माझी इच्छा नाही, परंतु शेतकऱ्यांना आत्महत्या करून देखील त्याच्या आयुष्याला तुमच्या सदिच्छा नाही. तसं असतं तर तुम्ही आमच्या घामाचं मोल केलं असतं आणि आम्ही आमचं काळीज तुमच्यासाठी अजून खोल केलं असतं. पेरा पेरणारा माझा बाप उपाशी निजला नसता आणि आईत खाऊच्या घरात त्या ठिकाणी तुपाचा शिरा दिसला नसता. अरे खाऊन खाऊन माझ्या बापाचा तुम्ही ठेवलाय फक्त चुरा. अरे म्हणून सांगतो शेतकऱ्यांना नाही केला पेरा तर तुम्ही काय खाणार धतुरा. त्यामुळं आहे त्या परिस्थितीमध्ये आहे त्या सरकारच्या दडपशाही धोरणांद्वारे आपल्याला फायद्यामध्ये कसं कारण की आयुष्य एकदाच आहे. यांच्या नांदी लागून जर असंच खितपडत आणि हलाखीचं आयुष्य जगून मारायचं असेल तर तुम्ही जगा, ते मी नाही जगणार. पुनर्जन्मावर माझा विश्वास नाहीये. जो जन्म आहे तो हाच आणि याच जन्मामध्ये तुम्हाला तुमची परिस्थिती बदलून दाखवायची आहे. शेती करायची, ती तोट्यात जात असेल तर पूरक व्यवसाय करायचे, त्याच्यासोबत इतर सुद्धा अर्निंग सोर्स, इतर उत्पन्नाचे साधनं तुमच्या माझ्या घरात आपल्याला निर्माण करायचे आहेत. वाणी असतील, मारवाडी असतील, हे सगळे व्यापारी असतील, हे कोणत्या गोष्टी करतायत त्या गोष्टी त्यांच्याकडनं घेऊयात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त शेतकरी बाप खरेदी करतो आहे आणि 6 महिन्यातून एकदा ते सडकं सोयाबीन बाजारात जाऊन विकतो आहे. त्याचाही भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही. तो भाव ठरवण्याचा अधिकार जर घ्यायचा असेल तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जितक्या वस्तू तुम्ही विकत घेता, सकाळच्या त्या ठिकाणी दात घासाचा ब्रश, पेस्ट, त्याच्यापासनं तर रात्रीच्या झोपायच्या त्या गुड नाईट पर्यंत, मच्छर चावू नये म्हणजे गुड नाईट वापरता, तिथपर्यंत प्रत्येक तुम्ही विकत घेताय. त्यातलं तुम्ही काय विकताय आणि जे विकताय त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. त्यामुळं इडापिडा टळायची आहे, बळीचं राज्य आणायचंय आणि ते दुसरं कोणी आणणार नाही. तुम्ही आम्ही शेतकऱ्याचे पोरं ते आणणार आहोत. त्याच्यामध्ये धोरणात्मक बदल उद्या आपण सत्तेमध्ये जाणार आहोत, ते करूयात. परंतु सध्या आहे त्या परिस्थितीमध्ये माझ्या शेतकरी बापाच्या गाड्याला जो फास आवडलेला आहे तो फास जर काढायचा असेल तर त्याच्या तरण्या बांड पोरांनी नेत्यांच्या मागे फिरणं बंद करावं. बापाला सांगावं, बापा हिशोब ली. अरे बाबा हिशोब लिहिलाय, आमदनी अटनी खर्चा रुपया झालाय, आपल्या वावरात येणारा मजूर आपल्यापेक्षा श्रीमंत झालाय, कारण तो 7व्या वेतन आयोगानुसार जसा कर्मचाऱ्याला पगार आहे तशा पद्धतीने तो त्याची मजुरी घेतोय, महागाईनुसार मजुरी घेतोय. पण तुझ्या मालाला महागाईनुसार भाव नाही. तुझी ताडपत्री वाढली, तुझी सोंगणी वाढली, तुझी काढणी वाढली, अहो सगळंच वाढलं, परंतु तुझ्या शेतमालाचा भाव वाढला नाही आणि शेतमालाला भाव नाही म्हणून आमच्या जगण्याला किंमत नाही. म्हणून आता त्या गोष्टीकडे आपल्याला जायचं आहे. म्हणून मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे की जे मी व्यासपीठ तयार केलंय ते शेतकऱ्यांसाठी आहे, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे आणि या माध्यमातून व्यापकतेनं मी माझ्या भागापासून सुरुवात करतोय आणि हे वातावरण आपल्याला वाढत न्यायचं आहे. गरज आहे तुमच्या पाठिंब्याची. मी तुम्हाला रुपया मागत नाहीये आणि तो मागणार नाहीये. मला तुम्हाला फक्त तुमचे आशीर्वाद पाहिजेत, तुमची साथ पाहिजेत. एखाद्या वेळेस कुठं केसेस झाल्या, कुठं काही आंदोलन करण्याची वेळ आली, दडपशाही आली तर त्या ठिकाणी एक दिलानं एक मुखानं माझ्या मागं उभं राहा, एवढंच मला तुम्हाला सांगतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घालून सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी मर्दाची वाक्य केली होती, वटावर मिशी किंवा 2-4 लेख पैदा करणं म्हणजे शिवाजी महाराज म्हणत होते मर्द त्याला म्हणायचं नाही, तर मर्द तो असतो जो म्हणजे अन्याय ज्याच्यावर होतो त्याला संरक्षण देतो आणि अन्याय करणाऱ्याच्या नरडीचा घोट तो. त्यामुळे आपल्यावर अन्याय करणाऱ्याच्या नरडीचा घोट आता आपल्याला घ्यायचा आहे. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपणास परत एकदा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.